सुप्रियाताई अजितदादांची बहीण आहे. एका बहिणीची माया आजीभावावरती असते, कुठल्याच शब्दामध्ये वर्णन नाही करता येणार. त्यामुळे त्यांना जर अजितदादांच्या संदर्भात दुःख वाटतंय, वेदना होत आहेत, तर मी ते समजू शकते, एक बहीण म्हणून समजू शकते. आणि मला वाटतं केवळ सुप्रियाताईच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला अजितदादा हे आपले भाऊ वाटतात. आणि त्यामुळे अजितदादांच्या संदर्भामध्ये जे काही घडलं ते कसं घडलं, काय घडलं, तो नक्की अपघात होता, घातपात होता का काय होता, त्याच्या संदर्भातली संपूर्ण चौकशी केली जाईल असं अभिवचन जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दिलेलं आहे ते नक्कीच आपला शब्द पाळतील आणि निष्पक्ष चौकशी होईल हा मला विश्वास आहे. हे बघा, मी तुम्हाला एवढंच सांगू शकते कि कुछ तो बड़ा होने वाला है. महाराष्ट्र की राजनीति में बहुत बड़ा भूकंप होने वाला है. मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल हे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगेन. कारण काय की राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्व असतं. तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच सांगू की काय काय होणार आहे आणि कोण कोण येणार आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून